श्रीराम सरांनी आता खूप छान विश्लेषण केलं। एकंदरीत त्यांनी पूर्ण फ्रेमवर्क या ठिकाणी समजावून सांगितलं। मला आता मृणालिनी मॅमकडे यायचं आहे की जर या पद्धतीचं राजकारण आगामी काळात पाहायला मिळेल किंवा मिळणार नाही याबाबत अजूनही साशंकता आहे। मात्र दुसरीकडे आपण जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला आणि त्यातही भाजपच्या राजकारणाचा विचार केला, जे सातत्याने बदलतंय, ते नेतृत्वात सातत्याने बदलही करतात, अशामध्ये भाजपमध्ये कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा असा सुप्त संघर्ष आता पाहायला मिळतोय किंवा आगामी काळात तो अधिक स्पष्टपणे पाहायला मिळू शकतो। भारतीय जनता पक्षासारखा महत्त्वाचा पक्ष जो अत्यंत चाणाक्षपणे पावलं टाकत असतो, तो कोणत्याही एका समाजाची बाजू घेऊ शकत नाही। अशा प्रकारची बाजू घेणं हे बाकी समाजाची मतं आपल्याकडे येणार नाहीत याची सोय बघणं असतं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा 95 साली सर्वप्रथम भगव्या पक्षांची सत्ता आली, तेव्हा देखील ओबीसी समाजाचा पाठिंबा असलेलं सरकार आलं असं एक गृहीतक धरलं जायचं, त्या पद्धतीने विश्लेषण केलं जायचं। त्यानंतर बरंच काही घडलेलं आहे। देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। तो नंतर टिकला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये। त्याबद्दलच्या घडामोडी अजूनही बाकी आहेत सर्वोच्च न्यायालयात घडणं। त्यामुळे या मराठा समाजाला स्वतःकडे ओढण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाने निश्चितपणे केले। जो कोणता सत्तेत येणारा पक्ष असतो तो केवळ एक मिनिट जो कोणता सत्तेत येणारा पक्ष असतो तो केवळ उच्चवर्णीय किंवा विशिष्ट जातीची मतं घेऊन येऊ शकत नाही। त्यामुळे मराठा आणि ओबीसी असा एक समतोल राखायचा प्रयत्न केला जाईल, दाखवलं जाईल की आम्ही मराठ्यांच्या हिताची काळजी करतो, तसे प्रयत्नही केले जातील। पण ते करतानाच ओबीसी मतपेढी दूर जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागेल, ती घेतली जाईल। मला असं वाटतं जातीप्रमाणेच या निवडणुकीचे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत। पहिल्यांदाच गेल्या 10 वर्षांनंतर महाविकास आघाडी म्हणजे जी भारताच्या स्तरावर इंडिया आघाडी आहे, ती राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करते। त्यांना कुठेतरी आत्मविश्वास दिसतोय। अशा प्रकारची राजकीय रचना जर अस्तित्वात आली तर जातीय मतगणनेचा विषय निश्चितपणे पुढे जाईल। मंडल 1.0 नी देशाचं किती नुकसान केलं, देश किती गर्तेत केला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। भारतीय जनता पक्ष संपूर्ण हिंदू मतपेढीवर अधिकार सांगू पाहत असल्याने हे भेद आणायचा राहुल गांधींनी प्रयत्न केला होता। जर त्यांना निवडणुकीत यश मिळालंच तर त्यांच्या सल्लागारांच्या त्यांच्यावरच्या प्रभावामुळे हा विषय अजून पुढे जाईल। देशात पुढची स्थिती येऊ नये मागे जशी झाली होती तेवढी आपण निश्चितपणे अपेक्षा व्यक्त करू। विवेकवाद हा वाढत जातो येणाऱ्या काळाबरोबर। आधुनिकीकरण, ग्लोबलायझेशन, LPG ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे जगाचे संदर्भ बदललेले आहेत। आता फक्त भारतातलं सरकार नेमकं कोणतं असणार आहे आणि EVM त्याबद्दल खरगे काय बोलतायत वगैरे असे अनेक महत्त्वाचे विषय आपण आपल्या समोर आज चर्चेला इंडिया आघाडीच्या पत्रपरिषदेने आणलेले आहेत। हो, नक्कीच या संदर्भात चर्चा करूच। मात्र आता तुम्ही फडणवीसांच्या राजकारणाचा उल्लेख केलात आणि त्यात मला तेच विचारायचं आहे की फडणवीसांची जी मराठा कॉन्फेडरेशनची एक लाईन होती ती अजूनही शाबूत आहे का आणि त्यानंतरचं राजकारण ते त्या लाईनवरती करू शकतात का? तसं काही चित्र पाहायला मिळेल का महाराष्ट्रात? फडणवीसांच्या या विचारधारेला जरांगेंच्या आंदोलनांनी एक खूप मोठा सेटबॅक देण्याचा प्रयत्न झाला। मराठवाड्यातल्या जागांवर जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडण्याची शक्यता आहे। एकतर आधीच मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठ्या प्रमाणात सहानुभूती होती। तिथे खान विरुद्ध बाण अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जायचं। हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना मराठवाड्यात अधिक आक्रमक होती। तिथे भारतीय जनता पक्ष छोट्या भावाची भूमिका घेऊन मागे राहायचा। यावेळेला उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लढाईला थोडंफार इथल्या जातीय समीकरणांनी बळ दिलंय हे निश्चित आहे। दुसरा अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणातला कळीचा मुद्दा असा आहे की फडणवीस हेच भारतीय जनता पक्षाचा राज्यातला चेहरा राहतील का?
फडणवीसांची जन्मगत जात ही त्यांच्या हातात नाही. बरोबर. वैचारिक वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची आंदोलनं झाली आणि अशा पद्धतीचे जे आक्षेप घेतले गेले ते काही म्हणजे प्रतिकात्मक असतील, पण ते अत्यंत दुर्दैवी आहे. पण भारतीय जनता पक्षाला बेरजेचं राजकारण करताना यापुढे नक्की काय करायचं आहे आणि फडणवीसांना बाजूला ठेवायचं ठरलं जसं ते आत्ता ठेवलं गेलं होतं. पण भारतीय जनता पक्ष म्हणून समोर जाताना त्या ताकदीचा दुसरा कोणता नेता आहे का आणि त्याबद्दल आपण कॅल्क्युलेटेड काय करू शकतो हे भाजपला विचार करावा लागेल अशीच घटना आहे. त्यावर लोकसभेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला चिंतन करावं.